हा जो प्लॉट बघताय तुम्ही, ह्या प्लॉटमध्ये आपण हळद लागवड जी आहे या ठिकाणी केलेली आहे. आणि हळद लागवडीपूर्वी आपल्या या प्लॉटमध्ये जे आहे आपण तुती रेशीम उद्योग, रेशीम शेती जी आहे आपण या ठिकाणी केलेली होती. हे बघू शकता. अजून 1 तास आपण जे जशाच तसं ठेवलं होतं. तर आता यामध्ये आपण जी आता फवारणी वगैरे चालू आहे, जी फवारणी आपण सध्या करतोय ती कशासाठी करतोय, तर आता सध्या एक करप्यासारखा जो रोग आहे या ठिकाणी पानावरती बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर अशा पद्धतीने जे आहे एक डॉट येतो सुरुवातीला असा छोटा, आणि त्यानंतर तो डॉट मोठा मोठा होत जे आहे या पानांच्या काठोकाठ ह्या अशा पद्धतीने जे आहे करपा जो आहे करप्याचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत आहे. तर हा जो करपा आहे काही ठिकाणी सुरुवातीच्या स्टेजवर आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आणि काही ठिकाणी जे आहे खूप वाढलेला आहे. तर आता ज्या ठिकाणी वाढला आहे ती जागा किंवा ते रोपं जी आहेत ती सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, जेणेकरून लक्षात येईल की जी स्टेज आहे त्याची ती कशा पद्धतीने वाढत जाते. आणि जो करपा रोग आहे या ठिकाणी जो हळदीवर पडलेला आहे सध्या, हे बघू शकता तुम्ही. तर करप्याचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर आता ह्या साईडला, समोरच्या साईडला थोडं जास्त प्रमाण वाढलं आहे त्याचं, तर ते सुद्धा मी एक तुम्हाला दाखवतो. आणि ह्या करप्यावरती औषध फवारणी जी आपण ती कोणती करणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण दाखवणार आहे. तर हे अशा पद्धतीने जे आहे पानं बघू शकता तुम्ही, करप्याच्या प्रादुर्भावामुळे कशा पद्धतीने या ठिकाणी पानांची जळ जी आहे या ठिकाणी होते, हे बघू शकता. तर अशा पद्धतीने जे आहे हा रोग वाढत चाललाय आणि पानांची जळ जी आहे खूप जास्त प्रमाणात होते. तर त्यासाठीच आपण आज जी फवारणी आहे ती करतोय. कोणकोणते औषध आहेत आपण ते औषध तुम्हाला दाखवणार आहेत, आणि किती प्रमाण आपण त्या ठिकाणी वापरलं आहे ते सुद्धा आपण दाखवणार आहे. तर आता हे बघू शकता कशा पद्धतीने हे पानांची जळ, हा जो करपा वाढत चालला आहे. काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी सुरुवातीचं आहे, तर काही ठिकाणी खूप जास्त प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. तर हा पूर्ण आपला 1 एकरचा प्लॉट आहे, आणि ह्या 1 एकरच्या प्लॉटमध्ये आपण हळद लागवड केलेली आहे. आणि अशा पद्धतीने सध्या तरी आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे करप्या रोगाचा, हा आपल्याला दिसून येतोय. तर आता तुम्हाला औषधं दाखवतो की कोणकोणती औषधं आपण या ठिकाणी फवारण्यासाठी, जी फवारणी सध्या चालू आहे त्यासाठी आपण वापरतोय. तर मंडळींनो, या ठिकाणी बघू शकता. आता या ठिकाणी जे आपले 4 प्रोडक्ट आपण या ठिकाणी वापरतोय, हे जे 4 प्रोडक्ट आहे अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवतो. ठीक आहे. तर असे हे 4 प्रोडक्ट आहे आपल्याकडे, आणि ह्या 4 प्रोडक्टची आपण फवारणी सध्या आपल्या या हळदीच्या प्लॉटमध्ये करतोय. तर आता याच्यामध्ये जे सगळ्यात पहिलं आहे जे UPLचं फंगीसाईड आहे, हे आपण 35 ग्रॅम, हे पावडर फॉर्ममध्ये हे 35 ग्रॅम जे आहे आपण या ठिकाणी फवारणीसाठी वापरतोय. आणि दुसरं जे आहे या ठिकाणी सिनर्जी कंपनीचं आहे, ते म्हणजे अस्त्र, हे आपण 15 ग्रॅम जे या ठिकाणी वापरतोय, ग्रॅन्युअल्समध्ये आहे ते. त्यानंतर झिंक बी हे जे आहे ॲग्रिकॉनचं आहे, जे आपण या ठिकाणी 40 ml या ठिकाणी पर टाकी जी आहे आपण वापरतोय. आपली 15 लिटरची टाकी आहे. आणि त्यानंतर आयडियल ॲग्रिसर्च हे ज्या कंपनीचं आहे ते म्हणजे ॲडव्हान्स फिल्टर. तर असे हे 4 प्रोडक्ट आहेत आपण सध्या आपल्या जो करपा रोग आला आहे हळदीवरती त्यासाठी आपण वापरतोय. आता रिझल्ट, आता हे फवारणी केल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवू, आणि कशा पद्धतीने ते कव्हर होतंय हे सुद्धा आपण दाखवणार आहे. तर आता तुमच्याकडे करपा रोग आल्यानंतर, किंवा तुमच्याकडे जर हळद असेल आणि हळदीमध्ये जर करपा रोग आला, तर तुम्ही कोणतं औषध वापरता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याचा रिझल्ट पाहण्यासाठी तुम्ही कमेंट करून विचारू शकता की हा रिझल्ट कधीपर्यंत आपल्याला कळेल, जेणेकरून जेव्हा आपला हा 8 ते 10 दिवसाच्या आतमध्ये जर आपण रिझल्ट दिसला की आपण व्हिडिओ हे तुम्हाला बनवणार आहेत, आणि 8 ते 10 दिवसामध्ये तसा पण आपण व्हिडिओ बनवू, रिझल्ट आहे की नाही आहे, हे जे प्रोडक्ट आहेत 4 प्रोडक्ट ह्या वापरल्यामुळे काय फायदा झाला हे सुद्धा आपण दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.